नमस्कार, माधुरीच रेसिपीमध्ये आपलं स्वागत. आजकालच्या मुलांना भाकरी ही खायला आवडत नाही किंवा ते खातसुद्धा नाहीत, पण त्यावर मी एक पर्याय शोधला आहे जेणेकरून मुलं ही भाकरी खातील. चला तर आता बघूयात आपण त्यासाठी लागणारं साहित्य. 5 वाटी दादर. इथे तुम्ही ज्वारी घेऊ शकतात, पण मी इथे दादर घेतली आहे कारण ती माझ्याकडे होती. त्यानंतर आपण इथे 1 वाटी नागली घेणार आहोत, नागली किंवा नाचणी. 1 वाटी बाजरी, 1 वाटी हरभरा, 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी सर्वात शेवटी उडदाची डाळ. चवीपुरतं थोडंसं मीठ. त्यानंतर आपण हे छान चक्कीवरून दळून आणायचं आहे. त्यासाठी आपल्याला जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही, मध्यम असं दळून आणायचं. त्यानंतर हे आपलं पीठ भाकरीसाठी तयार आहे. भाकर करण्याच्या अगोदर तवा हा गरम करण्यासाठी ठेवायचा. भाकरीचं पीठ मळायला घ्यायचं आहे. पीठ मळताना थोडासा त्रास होईल कारण आपण त्यामध्ये उडदाचं डाळ टाकले असल्यामुळे ते थोडंसं हाताला चिकट लागेल. पण थोडं थोडं पाणी करून जर पीठ मिसळलं किंवा एकत्र आपण मिळवलं तर त्या हाताला चिटकणार नाही किंवा ते छान मळता येईल. ही भाकर ताटामध्येही थापू शकतात किंवा आपण कोळपाटावर लाटूही देखील शकतात. थापताना थोडा त्रास होईल, त्यामुळे तुम्ही लाटूनही घ्या. आता तवा तापला आहे, भाकर ही तव्यावर टाकायची. वरून पाणी फिरवून घ्यायचं आहे. पाणी फिरवून झाल्यानंतर ते पाणी कोरडं होणार नाही किंवा वाळणार नाही, त्याच्या अगोदरच ही भाकर आपल्याला पालथी मारायची आहे. ही भाकर छान अशी भाजल्या जाते. खाली अशी छान भाजून झाल्यानंतर ही भाकर आपण गॅसवर शेकणार नाही, तर ही तव्यावरच शेकणार आहोत. हे बघा, तव्यावर भाकर टाकल्यानंतर अशी टम्म ही फुगते आणि पूर्ण बाजूनेही भाजल्या जाते. हा, ही भाकर खाण्यासाठी तयार आहे. पण आता भाकर खाताना जनरली आपण ठेचा खातो, पण आता आपलं सीझन हे कशाचं चालू आहे? कैरीचं. त्यामुळे आपण आज कैरीचा ठेचा बनवणार आहोत. त्यासाठी मी ते एक कैरी घेतली आहे, ती स्वच्छ धुवून घ्यायची, पुसून घ्यायची. त्यानंतर आपण तिला किसून घेऊया. छान किसून झाल्यानंतर कढईमध्ये थोडेसे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे अगोदर. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 मिरच्या टाकायच्या. मिरच्या ह्या आपल्या आवडीनुसार, ज्यांना तिखट लागत असेल त्यांनी जास्त टाकायच्या. थोडंसं तेल टाकायचं. तेल टाकून मिरची छान भाजून घ्यायची. त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. त्यानंतर 1 चमचा तीळ टाकायची. हे सर्व छान भाजून घ्यायचं. भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता हे थंड व्हायला बाजूला ठेवू. हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायला घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण कढीपत्त्याचे पानं, थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ हे टाकून मिक्सरला एक फेर मारून घ्यायची. हे वाटण जास्त जाडही नाही आणि बारीकही नाही दळायचं. त्यानंतर आपण किसलेली कैरी टाकायची व मिक्सरला फेरा मारून घ्यायचा. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बघा, आता इथे छान आपला हा ठेचा तयार झाला आहे. सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचा. यावर आपण छान कोथिंबीर फिरवून घ्यायची. हे बघा, गरमागरम भाकर आणि कैरीचा ठेचा खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला सांगताना देखील माझ्या तोंडाला पाणी येत आहे. त्यावर आपण लिंबू आणि कांदा. वा 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 वा.
तर मग कशी वाटली तुम्हाला कैरीचा ठेचा आणि भाकर? व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.